आज आपण 1 ते 1.5 महिने टिकणारी खूपच मऊसूद अशी तिळाची वडी बनवतो। यासाठी गॅसवर इथे मी कढई गरम करायला ठेवली। 1 वाटी शेंगदाणे चांगले भाजून घ्यायचे आहेत। सुगंध येईपर्यंत यानंतर थंड करून घ्यायचे। याच कढईमध्ये 1 वाटी तीळ सुद्धा चटचट आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचे। शेंगदाणे थोडे थंड झाले की याची सालं काढायची आहे। मिक्सरच्या भांड्यात भाजलेले तीळ, भाजलेले शेंगदाणे, 1 चमचा वेलची पावडर, 1 चमचा सुंठ पावडर घालून अशा पद्धतीने जाडसर पावडर करून घ्यायची। ज्या प्लेटमध्ये वडी सेट करणार त्या प्लेटला तुपाने ग्रीस करून घ्यायचं। आता कढईमध्ये 2 चमचे तुपामध्ये 1 वाटी गूळ घातलाय। फक्त वितळेपर्यंत गूळ मिक्स करून घ्यायचं। यानंतर पावडर केलेली यामध्ये घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं। हे मिश्रण आता तूप लावलेल्या प्लेटमध्ये घालून वाटीला तूप लावून चांगलं सेट करून घ्यायचं। वरून तीळ घालायचे आणि तीळ सुद्धा चांगले सेट करून घ्यायचे। गरम असतानाच वड्या पाडायच्या आणि अर्धा तास थंड व्हायला ठेवून द्यायच्या। अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता वड्या मस्त मऊ झालेल्या आहेत। नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर लाईक